नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज दिल्लीमध्ये एक मोठी घडामोड घडलेली आहे की ज्यामुळे सगळ्यांचंच लक्ष त्या एका घडामोडीकडे लागलेलं आहे. अर्थात राष्ट्रवादीचे शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो हे व्हायरल झालेले आहेत, ते माध्यमांवर सुद्धा आलेले आहेत. पण ही भेट शरद पवारांनी का घेतली याचे अनेक तर्कवितर्क हे लढवले जात आहेत. कालच शरद पवारांनी अभिजित दिपके यांची भेट घेतलेली होती. आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे का शरद पवार NDAमध्ये सामील होणार म्हणून ही भेट आहे का विलिनीकरणाच्या दृष्टीने ही भेट आहे, असे अनेक तर्क मांडले जात आहेत. पण नेमकं खरं कारण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्र हो, दिल्लीमधली खलबतं ही प्रचंड वाढलेली आहेत. घडामोडींना वेग आलेला आहे. आंदोलन जे आहे CJPचं, कॉकरोच जनता पार्टीचं, हे आंदोलन आता एका अशा टप्प्यावर येऊन पोचलं आहे की एकतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, नाही तर हे आंदोलन तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत राजीनामा होत नाही. इकडे सरकार पातळीवर सुद्धा वेग आलेला आहे. JP नड्डा जे आहेत माजी अध्यक्ष भाजपाचे, त्यांनी काल जे लाठीचार्जमध्ये ज्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला त्या विद्यार्थ्यांना ते जाऊन भेटलेले आहेत. त्यानंतर आजची तर बातमी अशी आहे की JP नड्डांनी अभिजित दिपकेबरोबर चर्चा केलेली आहे. त्यामुळे एकूण आता सरकार चर्चेला तरी तयार झालेलं आहे. चर्चेपर्यंत तरी एक स्टेप मागे आलेलं आहे. म्हणजे जे सरकार आत्तापर्यंत आपल्या जागेवरनं हलायला तयार नव्हतं, या आंदोलनाकडे ते ढुंकून पाहायला तयार नव्हतं, किंवा सरकारला तो वेळही नव्हता. सरकारला अनेक कामं आहेत ना. सरकारला पक्षांची फोडाफोडी करायची आहे, सरकारला या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक विधेयकं संमत करून घ्यायची आहेत. तिथं हे क्षुल्लक आंदोलनाकडे सरकारला बघायला वेळ कुठून असणार आहे. पण आंदोलनाने जे स्वरूप घेतलेलं आहे, आज या आंदोलनाला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. काल राहुल गांधी गेले होते. त्यांच्यानंतर तिकडे अनेक म्हणजे अखिलेश यादव असतील, म्हणजे सर्व विरोधी पक्षाचे नेतेही तिकडे पोचले. राहुल गांधींना काल पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. मग नंतर परत त्यांची सुटकाही करण्यात आली. काल रात्री उशिरा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातनं दिल्लीकडे पोचले. उद्धव ठाकरेंनी दिपकेंशी भेट घेतली तेव्हाचं तुम्ही आजही दृश्य काढून बघा, आत्ताही तुम्ही दृश्य काढून बघा. एक विश्वास असतो ना माणसाच्या मनामध्ये की हा माणूस आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, किंवा आज महाराष्ट्रातनं चांगली आपल्याला साथ मिळतीये. तो विश्वास काल अभिजित दिपकेंमध्ये दिसला. अभिजित दिपके आपल्या स्टेजवरनं म्हणजे जिथे ते उपोषणाला बसलेले आहेत तिथनं उठून उद्धव ठाकरे आलेत म्हणल्यानंतर ते उद्धव ठाकरेंना आणण्यासाठी माझ्या मते 100 मीटर ते चालत गेले. उद्धव ठाकरेंचा हात पकडून त्यांना स्टेजवर आणलं आणि मग सगळ्या आंदोलकांच्या समोर हे तिघही उभं राहिले. एक प्रकारे उद्धव ठाकरेंचा विश्वास हा अभिजित दिपके यांना आहे आणि तो त्यांनी बोलून सुद्धा दाखवला आहे. म्हणजे एका माध्यमाला बाईट देताना ते असं म्हणालेले आहेत की मला उद्धव ठाकरेंनी अगदी पहिल्या दिवसापासून आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे जाऊन आलेले आहेत. इकडे मनसेचे देखील सुपुत्र राज ठाकरेंचे जाऊन आलेले आहेत. अमित ठाकरे जाऊन आलेले आहेत. आता वेगवेगळे राजू शेट्टी आज तिकडे जाऊन आल्याचं आपल्याला कळतं आहे. म्हणजे हे आंदोलनाला आता देशभरातून प्रचंड पाठिंबा मिळतोय. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणाने CJPला पाठिंबा दिला जातोय. कॉलेजमधनं सुद्धा काही युवक हे स्वतःहून ठिकठिकाणी आंदोलनं करतायत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज पाठिंबा मिळतोय. कलाकार जे आहेत ते कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. काही कलाकार आपले व्हिडिओज तयार करून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतायत. काही लोक कालच्या एकूण लाठीचार्जमुळे भावूक झालेली आहेत, ते सुद्धा व्हिडिओ ते टाकतायत की आम्ही हतबल आहोत,
आम्ही काही करू शकत नाही, या देशामध्ये लोकशाही आहे का नाही हे कळायला मार्ग नाही, अशा पद्धतीने अगदी डोळ्यातनं अश्रू येसपर्यंत काही कलाकार हे या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल शरद पवारांनी, आपल्याला माहिती आहे शरद पवारांनी सुद्धा अभिजित दिपकेंची भेट घेतलेली होती. शरद पवार सुद्धा सातत्याने पहिल्या दिवसापासून दिपकेंच्या बरोबर त्यांना पाठिंबा देत राहिलेले आहेत. आणि काल जेव्हा भेट घेतली तेव्हा दिपकेंनी शरद पवारांना आपल्या मागण्या काय आहेत, नेमकं काय घडतंय, का गेल्या 2 दिवसामध्ये काय झालं, कसे लोक विद्यार्थ्यांना मारतायत, कशी अमानुष मारहाण केली आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिपकेंनी शरद पवारांच्या समोर सांगितल्या. त्याचबरोबर ज्या मागण्या आहेत की पहिल्यांदी ज्या विद्यार्थ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत ते तुम्ही मागे घ्या, प्रधानांचा राजीनामा तर घेतलाच पाहिजे. आणि मुख्य मुद्दा असा आहे की नुसती नीटची परीक्षा नाही, म्हणजे परीक्षेमध्ये झालेला तो सगळा घोटाळा तो तर आपल्याला माहिती आहे, पण जी नीट झाली, जी टेस्ट झालेली आहे, परीक्षा झालेली आहे, त्याच्यामध्येही पुन्हा घोटाळा आहेच की. म्हणजे गुणांमध्ये सुद्धा घोटाळे झालेले आहेत, CBSEच्या परीक्षेमध्ये घोटाळे झालेले आहेत. म्हणजे शिक्षण खातं याला जबाबदार आहेच आहे आणि हे नाकारून सरकारला चालणार नाही आहे. आणि हाच सगळा मुद्दा दिपकेंनी मांडलेला आहे. दिपकेंचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर शरद पवारांनी काल दिपकेंना हे सुद्धा आश्वासित केलेलं आहे की तुमचं हे म्हणणं मी सरकारपर्यंत नक्की मांडीन, पोचवीन. आणि आज शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे. आता आपल्याला याला विविध अंगांनी आपल्याला या गोष्टींकडे बघावं लागेल. एक, शरद पवार हे आज देशातले अत्यंत ज्येष्ठ नेते, अनुभवी नेते, ज्यांनी राज्यामध्ये प्रदीर्घ काळ त्यांना अनुभव आहे मुख्यमंत्री राहण्याचा, प्रदीर्घ काळ ते खासदार राहिलेले आहेत, त्यांनी देशामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून नेतृत्व त्यांचं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवर सुद्धा कशा पद्धतीने निर्णय घ्यायला हवेत हे देखील शरद पवारांना. आणि शरद पवार मुळामध्ये ज्याला म्हणतो ना आपण जाणता राजकारणी आहे तो, ज्यांनी 5 दशकं ही या देशामध्ये त्यांचं राजकारण आपण बघत आलेलो आहोत. त्यामुळे जो एक त्यांच्या पाठीशी असणारा जो अनुभव आहे, या अनुभवातनं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे. शेवटी आज सरकारसुद्धा या मुद्द्यामुळे अडचणीत सापडलं आहे. सरकार भांबावलेलं आहे. सरकारला कळत नाही आहे की राजीनामा घ्यावा, तर घेतला तर त्याचे पडसाद काय उमटतील, सरकारला तो डाग लागेल का, या विचारामध्ये सरकार आहे. त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला जायचं तर ओडिसासारखं राज्यसुद्धा हातातनं जाईल का, ही देखील एक धास्ती ही सरकारच्या समोर आहे. त्यानंतर प्रधानांचा राजीनामा झाला तर मग त्या पाठोपाठ आणखीन काही मंडळींचा राजीनामा मागितला जाईल का. त्यामुळे सरकार सावध पावलं टाकतंय, सरकार प्रयत्न करतंय जितकं हे आंदोलन आपल्याला चिरडता येईल, दाबता येईल, अशा पद्धतीने प्रयत्न सरकार करत आहे. पण आज जेव्हा याचा उद्रेक झालेला आहे, विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भेट घेतली आहे. शरद पवारांची त्यांची बराच वेळ, म्हणजे आपल्याला जी माहिती मिळते त्याच्यामध्ये 35-40 मिनटं ती भेट झालेली आहे. याच्यामध्ये एक तर मुळामध्ये दिपकेंनी जे काही मागण्या शरद पवारांच्या समोर मांडलेले आहेत किंवा दिपकेंचं जे काही म्हणणं आहे ते आधी शरद पवारांनी माझ्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलेलं असावं. कारण शरद पवारांच्या हातामध्ये एक कागद म्हणजे फाईलसुद्धा आहे की ज्याच्यावर काही मुद्दे त्यांनी लिहून घेतलेले असावेत किंवा त्यांची जी काही एक टिप्पणी स्वतः शरद पवारांचे देखील त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याच्या बाबतीतली काही त्यांची टिप्पणी असतील की जी त्यांनी नरेंद्र मोदींच्या समोर मांडलेली असावीत. त्यानंतर या सगळ्यातनं कसा मार्ग खरं तर सरकार म्हणून एक काढायला पाहिजे, हा एक जो काही शरद पवारांचा अनुभव आहे त्या अनुभवातनं त्यांनी काही सांगण्याचा प्रयत्न हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेला असेल. आणि या सगळ्याबरोबर की आज आपणही म्हणतो की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यामुळे मुद्दा संपणार आहे का, तर नाही. एक सिस्टीममध्ये जे काही लूपहोल्स आहेत, जिथे काही गॅप्स आहेत, एकूण अशा पद्धतीच्या घटना किंवा नीट परीक्षेमध्ये जे वारंवार पद्धतीने घोटाळे आपल्याला बघायला मिळत आहेत, हे काही आजचा घोटाळा नाही आहे किंवा तो यावर्षीच झालेला आहे असंही नाही आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये हा घोटाळा आपण बघितला आहे. वेगवेगळी सरकारं आली, वेगवेगळी सरकारं गेली, पण याच्यावर ठोस उपाय हा कधीतरी आपल्याला काढावा लागणार आहे, याच्यावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तर त्या दृष्टीनं सुद्धा शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली नक्की असावी. आता त्याला तर्कवितर्क खूप मांडले जात आहेत की एकीकडे शरद पवार NDAमध्ये जाणार आहेत, मग त्या दृष्टीने ही भेट आहे का, किंवा इकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या दृष्टीनं काही भेट आहे का. आता मुळामध्ये या शरद पवारांची आणि पंतप्रधानांची भेट
याची एवढी चर्चा का होतीये? तर याची चर्चा यासाठीच होतीये असं मला वाटतं, कारण शरद पवार आत्ता तरी इंडिया आघाडीचे एक घटक पक्ष आहेत. शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे एक घटक पक्ष आहेत. म्हणजे विरोधी पक्षातला एक चेहरा म्हणून शरद पवार आहेत. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार राज्यसभेच्या खासदार पदावर गेलेले आहेत. त्यामुळे शरद पवार काही वेगळी भेट आहे का यासाठी विरोधकसुद्धा शरद पवारांच्या या सगळ्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहे. पण आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की खरं तर म्हणजे शरद पवारांनी NDAमधनं म्हणजे पंतप्रधानांची भेट घेत असताना घेण्याच्या पूर्वी आपल्या इंडिया आघाडीच्या बरोबर काही चर्चा केली आहे का, अजून ते समोर आलेलं नाही आहे. कदाचित त्यांनी कुणाला सांगितलेलं आहे का की अशा पद्धतीने मी काही डिपकेंच्या मागण्या ज्या आहेत त्या पंतप्रधानांसमोर मांडायला जाणार आहे, अशा पद्धतीचं काही झालं आहे का, हा त्यातला एक भाग आहे. मला दुसरा भाग याच्यातनं खरंच असा वाटतो की राहुल गांधी हे सरकारमधले विरोधी पक्षातले माझ्या मते विरोधी पक्षनेते आहेत. ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आज त्यांनी जे काल पंतप्रधानांच्या घरासमोर जे काही सगळं निदर्शनं केली, प्रदर्शनं केली, अगदी उचित आहे आणि बरोबर आहे. म्हणजे जाग येण्यासाठी विरोधक जे काही करतील, सरकारला जाग यावी यासाठी, तेही बरोबर आहे. पण आज जी शरद पवारांनी भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका खरं तर राहुल गांधी यांनी सुद्धा घेणं अपेक्षित आहे. त्यांनी सरकारबरोबर चर्चा करायला पाहिजे. तुम्ही फक्त रस्त्यावर उतरून हा प्रश्न सुटेल, मग त्या लाठीकाळ, मग त्यांना गाडीमध्ये पोलिसांनी ताब्यात घेणं, मग नंतर सोडून देणं, हे खूप नॉर्मल प्रक्रिया आहे. पण त्यापेक्षा आज एक विरोधी चेहरा म्हणून राहुल गांधींनी सुद्धा सरकारच्या बरोबर बोलणी करायला पाहिजेत. आणि जर ती निष्फळ झाली तर मग पुढच्या आंदोलनाची दिशा काय येईल. म्हणजे आता याच्यामध्ये जर का विरोधी पक्ष उतरलेलेच आहेत तर याला एक योग्य प्रकारे दिशा जर दिली तर CJPनी जे आंदोलन सुरू केलं आहे, ज्या मागण्यांसाठी सुरू केलं आहे, जो धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा यासाठी सुरू केलं आहे, आणि हे घोटाळे जे वारंवार होत आहेत हे कसे रोखता येतील यासाठी जे हे आंदोलन सुरू झालं आहे, मला असं वाटतं की त्याला एक योग्य दिशा जर का मिळाली आणि ती विरोधी पक्षाच्या काही जाणकार नेत्यांनी जर का ती दिली आणि त्याला मग आज विद्यार्थ्यांची जोड आहेच आहे, तर सरकारवर एक चांगला दबाव या माध्यमातून तयार होऊ शकतो. सरकारला राजीनामा घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहू शकणार नाही. आणि या सगळ्या दृष्टीनं शरद पवारांची आणि सुप्रिया सुळेंनी जी घेतलेली भेट आहे ही मला असं वाटतं दुसरे कोणतेही मुद्दे या भेटीमध्ये नसावेत किंवा नसतील. कारण शरद पवार हे एक परिपक्व राजकारणी आहेत. कोणत्या वेळेला कोणते मुद्दे घेऊन पंतप्रधानांच्या समोर जायचं हे शरद पवारांना खूप चांगल्या रीतीने समजतं. त्यामुळे आत्ता मला एवढंच वाटतंय की शरद पवारांनी अभिजित दिपकेंचे मुद्दे घेऊन पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे. शरद पवारांनी सरकार या माध्यमातून कशा पद्धतीने मार्ग काढू शकतं याच्यावर काही त्यांनी चर्चा केलेली असू शकते. आणि त्याचबरोबर या प्रश्नावर कायमस्वरूपी एक तोडगा, एक उपाययोजना कशी काढता येऊ शकेल या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांनी चर्चा केलेली असावी असं माझं मत आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुम्ही देखील जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.